नमस्कार, मी संदीप राणे, शहराध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. थोड्या दिवसापूर्वी सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी एक आदेश काढलेला की सर्व जे रिक्षा चालक असतील त्यांना मराठी आली पाहिजे, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करणार, असा एक आदेश काढलेला. तर त्या आदेशाला धरून सर्व रिक्षा चालकांनी काय काय रिक्षाचे चालक असतील ज्यांच्याकडे डुप्लिकेट पेपर आहेत त्यांच्यावर काहीतरी गुन्हा पण दाखल करण्याचं काम आरटीओने केलेलं. त्याचबरोबर या मराठीच्या विरोधात आपले या ठिकाणचे प्रसाद नलावडे हे यार आरटीओ आहेत, त्यांना एक धमकीचा एक फोन आलेला की तुम्हाला जीवे मारण्याची काहीतरी धमकी देण्यात आलेली. मी या गोष्टीचा निषेध करतो आणि प्रताप सरनाईक साहेबांनी जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या हितासाठी आणि महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रामध्ये जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्यांचं आमचं समर्थन आहे. मी फक्त एवढं रिक्षा चालकांना सांगतो की जे तुमच्यामध्ये कोण समाजकंटक असतील त्यांना मला कळकळीची विनंती आहे, असं कुठेतरी कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करू नका, जेणेकरून खोट्या बातम्या देऊन उगारा असं काहीतरी धमक्याच्या फोन येत असतील ते महाराष्ट्र का भीक घालणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हा महाराष्ट्रीय संस्कृती जपली पाहिजे ही आमची पण इच्छा आहे, सर्वांची तीच इच्छा असली पाहिजे. ज्या ठिकाणी आपण रोजीरोटी कमवतो त्या ठिकाणी त्याची व्यवस्थित त्याचं पालन व्हायला पाहिजे, आमची पण इच्छा आहे, तुमची पण इच्छा तीच असली पाहिजे. त्याचबरोबर आजपर्यंत मी बघितलेलं की हिरो हिरोईनला किंवा बिल्डर लोकांना धमक्या येतात, पण गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना धमकवण्याचं जे खाकी वर्दी त्यांच्या अंगावर त्यांच्यावर धमकवण्याचं जे काम करतं या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही या गोष्टीला आम्ही काय भीक घालत नाही. त्यामुळे सर्व रिक्षा चालकांना मी सांगतो, एकजूट राहा, व्यवस्थित काम करा. ज्या लोकांनी तुम्हाला फसवलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सन्माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्याची शहानिशा व्यवस्थित व्हायला पाहिजे. त्याचबरोबर जे प्रसाद नलावडे साहेबांना जी धमकी आली त्याची सखोल चौकशी पोलिसांनी करावी आणि ज्या जडापर्यंत जावं ज्याने हे कृत्य केले असेल त्यांच्या तातडीची कारवाई व्हायला पाहिजे, त्यांना अटक व्हायला पाहिजे आणि समाजासमोर एक वेगळा आणि या दुनियाच्या समोर वेगळा आदर्श निर्माण व्हायला पाहिजे. हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.